आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी, पहाडदरा, शिरदाळे, वडगाव पीर, मांदळेवाडी, खडकवाडी या गावांसाठी गुंजळवणीच्या धर्तीवर महाचाकान योजनेचे नव्याने पुनर्नियोजन करून सर्वेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जलसंपदा विभागाला दिले आहे। मंगळवारी मंत्रालयात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महाचाकान योजनेवर चर्चा करण्याकरिता आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, शिवसेना तालुका प्रमुख सुनील बाणखेले, युवासेना राज्य विस्तारक सचिन बांगर, जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष उपजिल्हा संघटक शिवाजी राजगुरू, खडकवाडीचे सरपंच अनिल डोके, धामणीचे सरपंच सागर जाधव, लोणीचे माजी सरपंच सावळेराम नाईक, दिलीप वाळुंज, पिंटू पडवळ, दीपक घोलप यांसह जलसंपदा विभागातील अधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते। आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी धामणी परिसर हा पाण्यापासून वंचित आहे। सिंचनाची कोणतीही शाश्वत योजना नसल्याने या भागातील शेती ही पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहे। या भागातील अनेक वाड्या वस्त्यांना दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते। गेली कित्येक वर्ष सर्वच राजकीय पक्षांकडून या योजनेबाबत निवडणुका जवळ आल्या की चर्चा होते। जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत या योजनेबाबत चर्चाही केली जाते। या भागातील वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी केली जाते, परंतु या भागाची भौगोलिक परिस्थिती व उपलब्ध पाणी या तांत्रिक बाबीही उभ्या राहतात। त्यातूनच ठोस काही अंमलबजावणी होत नाही। मंगळवारी झालेल्या बैठकीत उपलब्ध पाणी तसेच कशा प्रकारे अंमलबजावणी करायची याबाबत नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला। स्वतः एसी हेच आहे, सगळं बंद पाईपलाईन मध्ये आहे, ग्रॅव्हिटी फ्लो आहे आणि 2.5 kg/cm² चा प्रेशर जो ड्रिपला लागतो तो ऑटोमॅटिक क्रिएट केलेला आहे। अजिबात अडचण नाही, व्हेरी सक्सेसफुल टेक्नॉलॉजी। माझं सजेशन असं होतं की हे जे पंपाने तुम्ही पाणी घेताय ते नदीत सोडून वाया घालवण्याऐवजी जेवढं तुमचं थिटेवाडीपर्यंतचं जे लाभक्षेत्र आहे 5,500 हेक्टर, या सगळ्याचं प्लॅनिंग तुम्ही करायचं, शेतापर्यंत पाणी जाईल। तुम्हाला एक पाणी उचलता तुम्ही वर टाकता, त्यातले 50% पाणी वाया जाते, 50% विजेचा बिल तुमच्या बोकांडे फुकट येणार आहे। एक नंबर 2, तलावामधून जे पाणी जाते त्या तलावातून परत तुम्ही पाणी उचलणार, तुमच्या शेतापर्यंत घेऊन जाणार, त्याला लाईट डबल तो खर्च तुमच्या डोक्यावर येणार आहे। म्हणजे डबल एकाच पाण्यासाठी डबल विजेचा खर्च आहे तुमचा। 2, अधिकृत परमिशन आजच दिली, त्याचं टेंडर कॉल करा, लगेच टेंडर कॉल करून एजन्सी अपॉइंट करा आणि एजन्सीला त्याला काय लागून 10-20-25 लाख रुपये लागतील, काही फरक पडत नाही। करोडो रुपयाची बचत आणि प्लस पुढचा हा एवढ्या क्षेत्राचं माझं 5,000 हेक्टरला एक टीएमसीचं नवीन धरण बांधायचं म्हटलं मला तर 500 कोटी रुपये खर्च येतो। या पाण्यात पाणी नवीन धरण बांधायचं पुढे पाणी तर अवेलेबल पाहिजे ना। त्यामुळे आजचा हा महत्वाचा निर्णय या दोन्ही बाबतीत पाचरणे साहेब, तुम्ही याचा पॉलिटिकल फायदा सुद्धा होईल नॉट ओनली, आणि मी इथे जे सांगतोय ते गंडवागंडवी नाही, 100% ते तसं इम्प्लिमेंट करून देणार। त्यामुळे दोन्ही आमदार खासदार सगळ्यांनी की या बाबतीमध्ये नाहीतरी तुमचं सुधारित प्रशासकीय मान्यतेला क्वेरी येणार अशी 2-3 महिने झाला। ज्या 2015चं ते करत बसलं तर 2015चा DSR परत त्याची कॉस्ट 50-60 कोटी वाढली की परत तृतीय हे अख्खी प्रोसेस परत तीच आहे, 2 वर्ष जातील। परत तुम्ही टेंडर काढला असा 2015चं तरी तुमची कॉस्ट वाढणार आहे। तुम्ही पंप हाऊस वगैरे केलं तरी तुम्हाला मध्ये पैसे कमी पडतील 25-30 कोटी की परत तुम्हाला तृतीय प्रशासकीय मान्यता, तीच प्रोसेस अख्खी परत 2 वर्षाची लागेल। आजच तुम्ही हे 6 महिने गेले तरी पुढचे 2 वर्ष वाचतील आणि पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल। त्यामुळे तुम्ही 6 महिन्याच्या पिरियडमध्ये सर्वेक्षण पूर्ण करायचं, नवीन अपडेट DSR आहे त्याप्रमाणे करायचं। जेव्हा तुम्ही आता हे बंद पाईपलाईन मध्ये कन्व्हर्ट करता त्यावेळेस तुमचं पंपाची काय कॅपॅसिटी वगैरे वाढेल काय होईल ते बघायचं, रायझिंग मॅन वगैरे सगळं चेक करायचं, पुढे बुस्टर पंप लावायचे असतील तर ते सगळं डिझाईन संपूर्ण करून घ्या। तुम्हीच आता पाहिलेलं आहे सगळं, गुंजवणी हेच करताय, त्यांनीच केले, त्यामुळे काय अगदी त्यांना एक्सपर्ट झालेले त्याच्यात आलं लक्षात। आणि याप्रमाणे करून 6 महिन्याच्या आत SLTCकडे हा सगळा प्रस्ताव जाईल, अशा प्रकारचं काम करायचं। मध्ये मध्ये ज्या काही डेव्हलपमेंट होतील त्या सगळ्या डेव्हलपमेंट अपडेट मला करायच्या आणि त्याचबरोबर आमदार खासदार यांना करायच्या। दर महिन्याला याची आढावा बैठक दर महिन्याला होईल, आमदार खासदार आणि मी स्वतः। आता तुम्हाला सांगितलं टेंडर काढा तुम्ही सर्वेक्षणासाठी आणि तुम्ही 1 महिना काहीच केलं नाही तर मला माहित तर पडलं पाहिजे ना। 6 महिन्यानंतर माहित पडून काय करणार। एव्हरी मंथ देअर विल बी अ मीटिंग
बिटवीन ऑल MLAs, MPs अँड मी. नंबर 1 आढावा जो आहे त्याचा, तो आढावा मला तुम्ही रिपोर्ट करायचा दर 15 दिवसात. आणि मीटिंग सगळ्यांची, आत्ताची ही मीटिंग पुढची मीटिंग बरोबर आज 1 महिन्यानंतर, जर या महिन्याने मीटिंग घेतल्या तर हे काम बरोबर मार्गी लागेल. आणि तुम्ही मला आठवण ठेवाल, इतकं चांगलं काम जागृती असेल ही. आता ही अशी प्रशासकीय मान्यता झाली हे नाही आपण. आणि हे तुम्हाला सांगतो हे काय होणार नाही. इथे मला जी माहिती आहे जो एरिया सगळा, ही मागणी अशी तुटायची इतक्या वर्षाची आहे. 53 शासनाने या बाबतीमध्ये धोरण किंवा पाणी उपलब्ध नाही असं कित्येक वेळा झाले. मी हे का रेस केलं माहितीये का की राज्यपालांच्या निर्देशाच्या संदर्भामध्ये जो आधार नेहमी सरकारमध्ये घेतला जातो. म्हणजे आता मी पण प्लॅनिंग मिनिस्टर म्हणून, फायनान्स मिनिस्टर म्हणून काम केलेलं आहे. तर हा आधार नेहमीच प्रशासनाकडून घेतला जातो. तरी सुद्धा पॉलिटिकल विल असली तर त्याला मान्यता दिली जाते. 7 कोटीची ही त्याच्यावर आपल्याला चर्चा करायचं काय कारण. जो उकडीचा जो सगळा आहे त्याच्यात तुम्हाला माहिती जलसंधारण करायचं. 600 हेक्टरपर्यंतचं जलसंधारणकडे 100 MCFT पाणी उचलणार. हे याला किती लागू जलसंधारणमध्ये करा, काय अडचण नाही. जलसंधारणमध्ये याच्यासाठी की आता नियम असं 600 हेक्टरपर्यंत योजना जलसंधारण प्रत्येक गावाला वेगळी करा. तुम्ही याचं सर्वेक्षण करा. आणि मग आपण सर्वेक्षण केलेलं आहे. फक्त पाणी उपलब्ध असेल तर मग आपल्याला पाणी लागणार आहे त्याला. पूर्ण 3500 जर घेतलं हेक्टर तर 811 MCFT पाणी लागते आपल्याला. हे 811 तुम्ही ड्रिप प्रवाही पद्धतीने धरला. प्रवाही पद्धती एकदा पाईप पाणी वर टाकताय परत तुम्ही ते करताय. एक पंप वापरायचं तर ड्रिपच करा ना. तो म्हणजे 550 MCFT तरी लागेल. म्हणून म्हणतो तुम्हाला साहेब इथून पुढे तुम्ही आता हे काय आम्ही सांगायचं का. त्या आता तुमचं ते काय कलमोडीचं तो वेळासारखं नियोजन केलं होतं. तुम्ही सुधारित प्रशासकीय मान्यतेला सबमिट केलेलं आहे. धोरण झालंय शासन तरी असं म्हणजे हवेत गोळ्या मारत चालायचं. आता तुम्ही हे सुद्धा 811 जे आहे ना याच्यामध्ये हे सगळं प्रस्तावित करा ड्रिपवर. आणि ड्रिपवर किती पाणी लागणार आहे ते बघा. 450 अर्ध पाणी लागेल. अर्ध पाणी लागलं की तुम्हाला लक्षात घ्या. तुम्ही 800 उचललं, 20 बिल डबल झालं, कॉस्ट डबल झाली. पंपाची कॉस्ट, पाईपलाईन कॉस्ट सगळं त्याला आता ड्रिप उचलावं लागेल ना पाणी. 30 मीटर उचलतं शेतकरी त्याला नाही. परत तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना जर 3,500 असेल ना तर योजनाच केली पाहिजे शासनाची. त्याचं कारण असं आहे 3,500 एवढं जर शेतकऱ्यांना ड्रिप फक्त शेतकरी करतील, बाकी शासनानेच करतील. याला पंपिंग नाही. तेच म्हणतो की जर समजा तुम्ही 811 MCFT धरलं तर त्याला पंप लागेल समजा असं धरून चला 2000 HPचा. ते जर ट्रिपवर केलं अर्ध केलं तर 1000 HPचा पंप लागेल. याला पंप लागत नाही. 32 मीटर उचलायला तुम्हाला पाणी पंप लागणार ना. असं काय करतो तुम्ही. मोठं 32 मीटर उचल DRBC कॅनलच्या वर आहे ना. त्यांची माहिती घेऊ ना आपण. हा कॅनॉल बाय ग्रॅव्हिटी पाणी जाणार असं तर मुळातच DRBC त्या गावातून गेला. ज्या अर्थी नाहीये कॅनल आपला कंट्रोलच्या वरती आपण कंट्रोलवरती घेतो. तसं नाहीये. त्या काळामध्ये लोकांनी विरोध केला त्या गावाने. कंट्रोल लगेच माहित पडेल. त्याच्यावर तलांक असतात ना. कंट्रोल मॅप आहेत तलांक आहेत गावात. तलांक आहेत ना त्याच्यावर. जमीन समुद्र सपाटीपासून किती वेळ गाव आहे आणि 35 ते 40 मीटर 30-35 मीटरची जर उंची असेल. मागे आपण जे मागच्या मीटिंग मध्ये काय सांगितलं होतं की ग्रॅव्हिटीने पाणी जातं. आपण त्याचं एल सेक्शन घेतलेलं आहे. त्याचा डाटा आपल्याकडे आहे. साधारणपणे सुरुवात 30 मीटर पासून होते आणि शेवटचं जे गाव तुम्ही दाखवलेलं आहे ते 100 मीटर उंच आहे. लिफ्टच करावं लागेल. 2-3 गावं आहेत. लोणी, धामणी, खडकवाडी ही 4-5 गावं तर 100% तुम्हाला ग्रॅव्हिटीने पण पाणी जाईल ना. आता खडकवाडीला जर केलं तर लोणीपर्यंत ग्रॅव्हिटीने पाणी जाईल. दादा कसं असतं हा जो कॅनॉल आहे असतो कंट्रोलने आपण काय. एक मिनिट मला लक्षात आलं. एक गोष्ट बोलू शकतो. आणखी एक गोष्ट की तुम्ही कलमोडीमध्ये सुट्टेच करा की कलमोडीमध्ये आपण उचलतो आणि 250 मीटर आहे. ब्युरो चीफ जयेश शहा, शिवनेर प्राईम, आंबेगाव. शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.